तुम्हाला जेवण कसं वाटलं इकडचं? जेवण खूप छान जेवण आहे का आगरी कोळी सभा पद्धतीचं जेवण आपल्याला मिळतं, रुचकर जेवण आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई माई सकाळ मंडळी, मी कौशिक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजे असाल. तर मंडळी, आजचा प्रवास किती किलोमीटर असणार आहे? 25 ते 30. आजचा प्रवास लय कमी आहे, काल जास्त होता प्रवास, आज थोडा कमी आहे. असं बोलतात कमी आहे, पण मला वाटते तो तेवढाच असते 30 ते 35 मध्ये. काल मंडळी 40 किलोमीटरचा प्रवास केला ना, त्यामुळे पूर्ण अंग सडलेला अंगावरती. भरपूर स्टॉप चालले, बिलकुल थांबले ना असं जास्त. 10 मिनिटं थांबायचे, जास्त स्टॉप घेतलं नाही, घेतले ना, कमी घेतले, पण थांबायचे पण ते 5 ते 10 मिनिटं फार फार. पण आज बघूया, चला आज मस्त मजा असेल, ब्लॉग बघा, मजा येईल 100%. आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बोला ओम साई. ओम साईराम. मंडळी, रस्त्याच्या मधोमध एक स्टॉप घेतलाय चहा पिण्यासाठी, आणि आपली मंडळी ओम साईराम लगेच झोपायला गेलो. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे मी चालते, तू थांब जरा, तुला भेटते नंतर. मी 2 तास ना, ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. चला, ओम साईराम. ओम. भजन विना जीना किस काम का, भजन विना जीना किस काम का, तुम क्या जानो मजा साई राम का. बोलो ओम साई राम. ओढ लागलाय ओढ लागलाय जीवाला, कधी जिंकला नेशीला. साईराम सर्वात पहिला. ओम साईराम मित्र, ओम साईराम. आणि आजचा आपला 7वा दिवस आहे दिंडी मधला, आणि आजचा दिवसभराचा रूट कसा असणार आहे ते सांगतात आपल्याला. आता आपला एक अमरबुवाचे डॉक्टर आहेत मित्र, त्यांच्याकडे आपला नाश्ता आहे आता, अल्पसार त्याला आपण. आणि नंतर दुपारचं जेवण. डोलसने गाव आहे, विठ्ठल रखुमाईचं असं मंदिर आहे चांगला, तिथं आपला दुपारचं जेवण आहे. रात्रीचा मुक्काम समीर भोईरचा मित्र आहे बाजीराव म्हणून, पोलीस आहेत ते आपले उत्तम, म्हणजे इतका स्वागत करतात, ते खुश होतात ना आपल्या दिंडीबद्दल. एवढे फटाक्याची आकषबाजी करतात ना, तुला बघायला भेटेल, फुल मजा. आणि तिथं रात्रीचा चंदनपुरीमध्ये साई मंदिर आहे, तिथं आपला रात्रीचा मुक्काम आहे. बोला ओम साई. आणि आजचा किती किलोमीटरचा प्रवास आहे तरी पण? आजचा जास्त नाही, पण 32-34 असा किलोमीटरमध्ये प्रवास आहे आपला. हां, 32-34 किलोमीटरमध्ये आपली रनिंग आहे. ऑलरेडी आपली मॉर्निंग जेवणाच्या अगोदर आपण 22 किलोमीटर रनिंग करणार आहोत, नंतर आपली काही रॅली ती नंतर करणार आहोत. ओम साई. ओम साईराम. मला अजून तुला एक प्रश्न विचारायचा होता. जी दिंडीमधली आपली जी पोरं न ऐकणारी असतात, ज्या ऐकतात, त्यांच्यासाठी काय बोलू शकतेस तू? त्यांच्याबद्दल काय बोलायचं, ज्यांना जे सुधारायचेच नाही त्यांना ओम साईराम बोलायचं आणि निघून जायचं, दुर्लक्ष करायचं. मग त्यांना पण समजेल का आपल्याकडं काही लोक दुर्लक्ष करतात, मग त्याच्यातून लोक सुधारण्याचा प्रयत्न करतात. ही कसली काय दाखव जरा. एक मुगाच्या डाळीची आमटी आहे, मुगाची डाळीची आमटी आणि बाजरीची भाकरी, मस्त मिरचीचा ठेचा. कुठला काय फेमस, काय कुठली फेमस आहे ही? इकडचा फेमस आहे ना ही. चालेल, धन्यवाद. ओम साईराम. मिरचीचा ठेचा आणि काय आहे दुसरा? कांदा. आणि तो काय गावरान लोणचा दाखवा जरा, लोणचा दाखवा जरा, गावरान लोणचा. गावरान लोणचा एक नंबर. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. कसं लागते? टेस्ट कर. कसं आहे? एक नंबर.
मंडळी, आपला आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता मेन आपल्याला जायचं आहे आपल्या जेवणाच्या ठिकाणी. एक मध्ये एक ब्रेक घेऊ आपण. आपला जेवणाचं ठिकाण असेल 8 किलोमीटर असेल, बहुतेक जास्त पण असेल काय कमी पण असेल काय सांगू शकत नाही. पण चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मजाक मस्ती तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच जाऊन पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपले लवकर आता 1000 कंप्लीट होणार आहेत. बाबांच्या आशीर्वादाने लवकर तुम्ही करा. आणि तुमचा पण आशीर्वाद मला हवा आहे आणि तुमचा पण प्रेम मला हवं आहे. तर नक्कीच तुम्ही लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बोला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आपल्यासोबत आपले बाबा आहेत. आपल्या या दिंडीमधून दोनागिरी दिंडीमधून येतात. तर बाबा तुम्हाला या दिंडीतून आणि तुम्हाला स्वतःला किती वर्ष झाली? ना ह्या दिंडीत माझं 2रं वर्ष आहे. हां. आणि माझ्या पूर्ण आयुष्यातली सुद्धा ही 2रच वर्षाची दिंडी आहे. मी दोन दिंड्याच मी अटेंड करते. आणि तुम्हाला किती वर्ष झाली? माझं वय आता 64 आहे. 64. आणि तुम्ही या दिंडीतून तुम्हाला सोयीसुविधा कशी वाटली या दिंडीची तुम्हाला मला सांगा. एकदम छान. कारण का माझा जो अनुभव आहे म्हणजे दिंडीचा अनुभव पहिला नव्हताच. गेल्या वर्षीची पहिली दिंडी, ह्या वर्षीची एक दिंडी, या दोन्हीचा अनुभव जर मी मिश्रण करून सांगितलं तुम्हाला तर अतिउत्तम. म्हणजे सगळ्यांची केअर केली जाते, लहानापासून मोठ्यापर्यंत, नवीनपासून जुन्या माणसापर्यंत. आणि तुम्हाला जेवण कसं वाटलं इकडचं? जेवण खूप छान जेवण आहे. कारण का आगरी कोळी सभा पद्धतीचं जेवण आपल्याला मिळतं, रुचकर जेवण आहे. त्याच्यामुळे जेवणाला विशेष मार्क द्यायला लागतील, 100% मार्क. आणि जर यंग जनरेशनला तुम्हाला जर सांगायचं असेल तर काय सांगणार एक मेसेज तुमच्या अंदाजाने? यंग जनरेशनला सांगण्याची गोष्ट अशी आहे की सध्याचं जे युग चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी आध्यात्मिकतेचा एक कास धरली पाहिजे. पुढे तुम्हाला तरायसाठी तुमच्या जो वाढता तणाव आहे समाजात आपल्या, तो तणाव कमी करायचा असेल तर तुम्हाला चॅन्टिंग म्हणा किंवा नामस्मरण जे म्हणतो आपण ते करणं गरजेचं आहे. अशा मार्गांचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे. चालेल. खूप सुंदर माहिती बाबा दिलीत तुम्ही. बाबा तुमचं नाव काय बोलले? माझं नाव उल्हास पाटील. उल्हास पाटील. कुठून तुम्ही? मी माझं मूळ गाव अलिबाग पोयनाड पेजारी. अच्छा. इथे मी सिवूड्सला राहतो ना, मी मुंबईत. तुम्हाला या दिंडीबद्दल कसा का कळला? नाही, ह्या दिंडीत म्हणजे माझी मिसेस करंजाची आहे. अच्छा. त्याच्यामुळे मला माहीत होतं. अच्छा. खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. बोला ओम साईराम. ओम साईराम. मंडळी बघू शकता पावलावर पाणी देण्यासाठी आपली सेवा चालूच आहे. आपली बघू शकता. ओम साईराम. काका तुमचं एकदा नाव सांगा. कैलास. आणि तुमचा? योगेश. तर बघू शकता पावलावर पाण्याची सेवा करायला असतातच, कारण ज्या बहुतेक तरी या दिंडीतून बघायला भेटते अशी पाण्याची सेवा पावलावर. बोला ओम साईराम. नमस्कार मंडळी. ओम साईराम काका. ओम साईराम. आपल्यासोबत आपले मित्राचे मामा आहेत, पण मी त्यांना काका बोलतोय, बरोबर ना? बरोबर आहे. आपल्या भाया मित्राचे मामा आहेत. तर मला सांगा तुम्हाला या दिंडीतून आणि आधी कुठून जायचं किती वर्ष आली तुम्हाला? मी या दिंडीपासून चालू केलेलं आहे आपल्या. मला आता हा 7वं वर्ष चालू आहे दिंडीमध्ये. 7वं वर्ष चालू आहे तुमचा. आणि या दिंडीतली तुम्हाला सोयी सुविधा कशी वाटते तुम्हाला? एकदम खूपच चांगली. कारण का सकाळी कुठल्याच दिंडीमध्ये असं गरम पाणी वगैरे, पण आपल्या दिंडीमध्ये आंघोळीला पहिलं गरम पाणी, सकाळी चहा, संध्याकाळी 9 वाजता नाश्ता, पुन्हा दुपारी जेवण, पण संध्याकाळी थंड सरबत वगैरे असं असल्यानंतर संध्याकाळी पुन्हा चहा, परत रात्री पुन्हा जेवण. एकदम म्हणजे एकदम अतिशय खूप चांगली अशी एकदम म्हणजे आपल्याला सोय एकदम या दिंडीमध्ये होते. आणि या दिंडीबद्दल काय सांगणार अजून काय तुम्ही? या दिंडी सांगायचं म्हणजे या दिंडीमध्ये ते आपली जी म्हणजे मुलांचं म्हणजे हे आहे ना, म्हणजे स्ट्रिक्टलीपणा, म्हणजे सपेट, म्हणजे आपल्या एकदम टी-शर्ट वगैरे सपेट, टी-शर्ट सपेट पॅन्ट घालूनच जायचं. लाईन टू लाईन रूल फॉलो. रूल लाईन टू लाईन राहायचं असं एकदम. त्याच्यामुळे एकदम म्हणजे दिंडीचं आणि दिंडीमध्ये सगळे लोक आहेत ना, सगळे व्यवस्थितपणे एकदम त्यांचे रूल पण फॉलो करतात एकदम. त्यामुळे दिंडीचं एकदम म्हणजे त्यांचे जे हे आहे ना अरेंजमेंट खूपच चांगली एकदम आहे अरेंजमेंट. आणि मग तुम्ही वाट पाहता का नाही शिर्डीला पोहोचण्याची? कसं वाटते तुम्हाला शिर्डीला जेव्हा पोहोचू आपण तेव्हा तर एकदम म्हणजे जेव्हा साईबाबांचं दर्शन होतं तर खूपच एकदम म्हणजे असं एकदम डोळ्यातून पाणी येते एकदम. किंवा कारण का आज आपण 9 दिवस आपण वारी करतो आणि 9 दिवसानंतर आपण बाबाचे दर्शन घेतो. जेव्हा दर्शन होतं तेव्हा माणसाला म्हणजे एकदम मन भरून येते एकदम माणसाचं. चालेल मस्त. खूप माहिती दिली चांगली. आणि माझ्या आज मिसेस आणि माझ्या मुलीचा आज
वाढदिवस आहे. चालेल, दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. म्हणजे तुमच्या आईंना आणि तुमच्या दिदीला पण खूप खूप शुभेच्छा. बाबा त्यांच्यासोबत खूप सोबत राहत आणि तुम्ही सुंदर माहिती दिलीत. मला आवडलं तुमचं बोलणं पण आणि तुमचा माणुसकी पण. बोला ओम साईराम. ओम साईराम. मंडळी समोर बघताय, आता आपल्याला सुरुवातीला लागलाय पहिलाच घाट. हा नॉर्मलच घाट आहे, बघू शकता समोर आपली पोरं चालणार आहेत. आता नॉर्मल छोटाच घाट आहे, नाव नाही माहिती मला. लगेच खपल आणि लगेच आपला स्टॉप असणार आहे खाली. चला ओम साईराम. चला मंडळी, आता आपण थांबलोय थोडासा आराम करण्यासाठी आणि आपल्यासाठी काय आलंय दूध कोल्ड्रिंक आहे का? वा वा. साईराम काय आहे? दूध कोल्ड्रिंक बघू शकता, दूध कोल्ड्रिंक आले. हा हा, धन्यवाद. मस्त. ओम साईराम. हा गणू, लोकेशन कुठली आहे आपली जेवणाच्या ठिकाणाची? डोलासने. चला आता आपण पोचलोय डोलासने गावामध्ये. शंकराचं मंदिर आहे काय? चालेल चालेल, आपण थोड्याला जेवल्या ना तर आराम करू त्या मंदिरामध्ये. तो कुठला घाट असणार आहे? चंदनपुरी घाट. चालेल. तर मंडळी, आता आपण आलोय शंकराच्या मंदिराजवळ. इथेच आपला जेवणाचं ठिकाण असणार आहे. तर या साईडला आपल्या जेवणाचं चालू आहे. ओम साईराम. काय आहे स्पेशल? मग फ्राईड राईस, व्हेज, मंचुरियन, अजून एवढंच. शेजवान चटणी मस्त. चालेल, जेवणाचं काम चालूच आहे, प्रोग्राम या साईडला पण. ओम साईराम. हे बघा इथे पण दाखवतो तुम्हाला काय बनते. आई नाही बाबा. बाबा पण बाबा एक नंबर कुकर. बाबा न एक नंबर. बाबांचा सूप मला जाम आवडते खरं खर. हा, ही चटणी बनते का ही आता? शेजवान चटणी. चालेल चालेल. ओम साईराम. मामा काय बनवत? व्हेज राईस. कडक मध्ये मस्त पैकी व्हेज राईस बनते आपला. मस्त. वा वा, एक नंबर. बघा मंडळी कशी साई सेवा चाललेली आहे. काय करते? पाय मालिश करते काय? आवरं पाय दुखतात तुझं? बघा मंडळी कशी साई सेवा करत ते आणि असा पुण्य कमवलं जाते अशी साई सेवा केल्यावर. बघू शकता इथे एक नंबर कडक मसाज करतस. मंडळी, आपला दुपारचं जो जेवण आलेलं आहे बघू शकता. मगाशी बनवत होतं व्हेज राईस, व्हेज मंचुरियन आणि शेजवान चटणी आणि काजू कतली आणि चिक्की आहे आणि फेने आहेत. कसं वाटते? हा, जेवण कसं वाटते बनवलं आजचा? एक नंबर आहे. मस्त आहे ना? तुम्ही झोपेतून उठून डायरेक्ट जेवायला बसलेत का डायरेक्ट? तेच तुमच्या चेहऱ्यावरून दिसते मला. हो साईराम, कसं आहे जेवण? मस्त ना? चालेल, या सर्वांनी एक ताटात जेवतात बघा. बघा चालेल. ओम साईराम, या जेवायला. ओम साईराम. आता आपली जी चंदनापूरमध्ये वस्ती होणार आहे, इथून जो घाट आहे तो सर्वांनी सोबत जायचं. कोणी पाठी राहायचं, कोणी फोटोशूट करायचं नाही, कोणी काय करायचं नाही. इथं वाघाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आणि आपल्याला जीवाला काय घटना होऊ नये यासाठी त्याला मिनी अध्यक्ष बनवले. सर्वांनी डबल लाईन करून चालायचं आहे आणि कोणीही इथं कुठे शूटिंग करायला थांबायचं नाही. सर्वांनी एकसाथ चला. वाघ कुठं दिसला तर सांभाळून जा आपला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय, साई बाबा की जय, साई की बोल, परत पर साई की बोल, साई की बोल, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. निमगा या बघ यांचा बघ काय चॅनल वाला आहेत की साईराम ओम साईराम. साई की बोल, ओम साईराम. वाघाला तर घाबरायची गरज नाही साईराम, कारण साईंची एवढी फौज आहे. वाघ काय करणार तुम्ही विचार करा ना. तुम्ही आपण सगळ्यांनी भाऊलाच पुढे करूया. मला पुढे होणारा आपला फक्त एक वन मॅन शो दिग्या मामा. दिग्या मामाला दिग्या मामा केलं ना. तो दिग्या दिग्या मामा वाघाला बोली हे दिंडी म्हणजे माणसा जरा कमजोर आहे, बारीक अंगा बिंगाल. ते दिंडीमध्ये मजबूत आहे, तिकडे दाखवलं. आणि मी असं वाघाला घाबरत नाही, वाघाला हात लावून आमच्या 2-3 वाघे आहेत, तसं काही टेन्शन नाही. वाघ्या झोपलेला आहे घरी आता, तसं म्हणून टेन्शन नाही. हॅलो त्यांच्याकडे उठवलं हा என்ன அக்டோபர் வழி திருவிழா ಎಲ್ಲ ಒಟ್ಟಣ ಶಿರ್ಡಿನ ಮೇಲೆ चालू मिळते ना. 150 चालू मिळते साईचा वाटतं ना. अरे सेक्टर चालू चालू हा हॅलो मंडळी समोर बघताय. आता आपण घाट उतरतोय, चंदनपुरी घाट. तर समोर बघू शकता आपली पालखी पण आहे आणि आपले पदयात्री सर्व. मस्त सुंदर व्ह्यू झालेला आहे. 5 वाजलेत आता. ओम साईराम. हे बघा इथं फटाकडे फोडतात, कारण वाघ काय बोला, वाघ यावाला का काय बोला, वाघ असा फटाकड्यांची पल्लेल सगळा. तिथं माणसं असतील इथं येईल, यांना समजे नाही त्या फटाकड्या वाजवल्या का हे बघ. ओम साईराम. ओम साईराम. मस्त व्ह्यू आहे बघा, बघू शकता. एक नंबर. ओम साईराम. विंडा खुश. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मला घेऊन या कधी तुम्ही हात घेतला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. अर्जुन. ओम साईराम. ओम साईराम. मित्रांनो तुम्हाला कोल्हा बघा, जसं समोर बघा, बघू शकता तुम्ही कोल्हा. कोल्हा नाही आहे मित्र, कुत्रा आहे. कोल्हा सेफ्टी बघा, सेफ्टी बघा. कोल्हा बघा, कोल्हा सेम ना, भाऊ सेम ना कोल्हा. कोल्हा कोल्हा हो का. ये
साई तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला बाबा तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला लय दिवसाचं होत मनानं लय दिवसाचं होत मनानं आज दिवस उंगवला साई तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला बाबा तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला लय दिवसाचं होत मनानं लय दिवसाचं होत मनानं आज दिवस उंगवला साई श्रद्धा भक्ती भावाना तुला पगार माझ्या साईला तुला पगार माझ्या बाबाला तुला पगार माझ्या साईला तुला पगार माझ्या चला मंडळी, तुम्ही बघितला आजचा दिवसभराचा आपल्या 7व्या दिवसाचा व्लॉग साई दिंडीचा. आज 32 किलोमीटर आपण प्रवास केला आजच्या साई दिंडीमध्ये. आणि मेन म्हणजे इथं जेव्हा आम्ही स्टेला आलो इथे, मला या लोकेशनचं नाव नाही माहिती, पण त्यांनी मस्त एकदम कडक स्वागत केलं. एवढा भारी स्वागत केला ना, खूप सुंदर असं स्वागत केलं. मस्तपैकी फटाक्यांची आतिषबाजी बघायला तुम्हाला भेटली आणि भजन पण झाला आणि जेवण पण आजचा खूप सुंदर होता. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आजची तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज दुपारची जेवणाचं पण खूप भारी टेस्ट होती. राईस, व्हेज फ्राईड राईस, व्हेज मंचुरियन होती, मस्त सुंदर होतं सर्व काय आजचा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. आणि आपल्या या साईडला पूर्ण बघून तुम्हाला दाखवतो हॉल, जिथं एका वस्तूला तुम्हाला दाखवतात. सगळेजण झोपलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो.
चला आता मी पण झोपतो. चला शुभ रात्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर. स्वतःची काळजी घ्या. ओम साईराम.